हे जे मेडिसिन तुम्ही घेतलं होतं नारी ऊर्जा किती घेतले होते? मी हे 3 घेतले होते. 3 बॉटल घेतल्या होत्या. ठीक आहे. कशासाठी घेतल्या होत्या? थायरॉइडसाठी घेतले होते. थायरॉइडसाठी घेतल्या होत्या. हो. अच्छा, मग तुम्हाला काय फायदा जाणवला सांगा बरं. हे मी 3 हप्ते घेतले होते हां. आणि नंतर माझा म्हणजे चांगला रिझल्ट आला मला, पण मी कंटाळा केला म्हणजे घेतलंच नाही नंतर. अच्छा. पण मला फायदा झाला त्या गोष्टीचा. नंतर माझा थायरॉइड म्हणजे नाहीसाच झाला. आता गोळी खात नाही बा तुम्ही थायरॉइडची? नाही. मग तुम्हाला आता काही त्रास होतो का, चक्कर येणे वगैरे नाही का? थायरॉइड असल्यावर लेडीजला त्रास होतो? मला खूप दम लागायचा. मी गच्चीवर पण गेले ना तर खाली पण येऊ शकत नव्हते. आता मला तसं काहीच नाही. अच्छा. बरं, हे जे मेडिसिन तुम्ही घेतलं याच्याने तुम्हाला काही साईड इफेक्ट झाला का? नाही, काहीच नाही. अच्छा, साईड इफेक्ट नाही झाला तुम्हाला? नाही. ठीक आहे. तुम्ही पथ्य काय पाळायचे? म्हणजे अगोदर मी गोबी, बटाटे, बनाना हे खात नव्हते. म्हणजे खात पण नाही मी जास्त. अजून पण नाही का? नाही, म्हणजे कधीतरी इमर्जन्सी असले तर खाऊन टाकते. हां. पण 3 वर्ष मी खाल्लेच नव्हते अगोदर. अच्छा. आणि तेल पण मी सूर्यफूलचंच तेल खाते रेग्युलर. ठीक आहे. हो. पण हे जे मेडिसिन तुम्ही फक्त 3 हप्ते वापरला हो आणि तुम्ही 75 पावाची गोळी खायची, हो. बरोबर? हो. किती दिवसात तुमची गोळी बंद झाली? म्हणजे हे औषध घेतल्यावर मी गोळीच घेतली नाही. गोळी घेतलीच नाही बा नाही, समजा. झाले. आणि हे औषध तुम्ही किती दिवस घेतलं? फक्त 3 हप्ते घेतलं. 3 हप्ते घेतले. मग नंतर हे पण औषध नाही घेतलं आणि गोळी पण नाही घेतली? नाही. नंतर तुमची थायरॉइडची लेवल एकदम नॉर्मल आली? हो. अच्छा, खूप छान. तुम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा औरंगाबादमध्ये राहणाऱ्या लोकांना काय सांगणार? हेच म्हणजे घ्या, खरंच खूप चांगलं, हे फायदेशीर आहे. अच्छा. म्हणजे मेडिसिन न घेता हे जर आयुर्वेदिक घेतलं ना तर खूपच चांगलं आहे. अच्छा, बाहेर काही खर्च केला होता तुम्ही? नाही. बाहेर काही एवढा खर्च नव्हता केला? नाही. ठीक आहे. पण तुम्हाला छोट्याशा किमतीमध्ये फायदा पडलेला आहे. हो हो. तुम्ही युनिकरला काय बोलणार? थँक्यू बोलणार का नहीं? नहीं, थैंक यू सो मच. ओके ओके, चालेल. ठीक है. तो कुछ दिन पहले हमारे स्टूडेंट आए थे नेचुरोपैथी के, जिन्होंने आपको दवाई प्रोवाइड की थी. तो किस समस्या के लिए आपको प्रोवाइड किया था दवाई? माइग्रेन और एसिडिटी. माइग्रेन मतलब हेडेक, मतलब आधा सिर दर्द और एसिडिटी का समस्या था. तो आपने ये जो दवाई लिया था वो कैसे लिया था? ये सुबह शाम लिया 5-5 ml. ओके. तो आपको कितना दिन में फ़ायदा मिला या राहत मिला आंटी? 2-3 महीने. 2 से 3 महीने में आपको राहत मिल गया. तो अभी आप उसके लिए कुछ गोलियां खा रहे हैं एसिडिटी के लिए या माइग्रेन के लिए? नहीं, गोलियां म्हणजे ठीक झालं तुमचं? हाँ. थोडासा कम हुआ कम आपका? ही 50%. ओके. और ये दवाई लेते टाइम आपको कुछ नुकसान हुआ क्या शरीर के लिए? नहीं, कोई नुकसान म्हणजे कुछ नुकसान नहीं हुआ, नहीं. बट आपका प्रॉब्लम कम हो गया, हाँ. एसिडिटी और माइग्रेन. नहीं. ठीक है. और डोज एक बार फिर से बता दीजिए. 5 से 10 मिनट. 5 से 10 ml और पाउडर लेते थे सुबह और शाम खाना खाने के बाद या पहले लेते थे? नहीं, बाद में. ठीक है, चलिए. थँक्यू आंटी. माझं वय 32 ओके आणि ह्या औषधीमुळे माझा थायरॉइड बरा झालाय. ओके. मग थायरॉइड किती पॉवरची गोळी खायची तुम्ही? 100 पॉवरची गोळी खायची. आणि हे जे मेडिसिन तुम्ही किती दिवस घेतलं मग? 6 महिने. 6 महिने. ठीक आहे. आता सध्या कुठे राहिला मग तुम्ही? संभाजीनगर नवजीवन कॉलनी. नवजीवन कॉलनी एन 11 का? ओके, चालेल. मग हे औषध घेत असताना तुम्हाला ते काही साईड इफेक्ट वगैरे काही झाला का, नुकसान वगैरे काही झालं का? ठीक आहे. फक्त तुम्हाला थायरॉइड बरं झाल्यासारखं वाटतंय. हो. आता गोळी खाता का तुम्ही? नाही. किती दिवसात गोळी बंद झाली? 12 महिने. 12 महिन्यात का 6 महिन्यात? 6 महिने ह्या बॉटल आणि 6 महिने वेगळ्या बॉटल होते. ओके. याच्यापेक्षा छोटं होतं ते? त्याच्यापेक्षा छोटे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. प्रॉब्लेम होता, माझ्या अंगावर जातच नव्हतं. म्हणजे पिरियड वेळेवर यायचे तुम्हाला? हा, वेळेवर येत होते पण जात नव्हतं. अंगावर नव्हतं जात. हा. ओके. आणि त्याच्यामुळे काय होत होतं, माझी खूप सांधे दुखत होते, पचनक्रिया ठीक नव्हती, गॅसेस खूप होत होते, पोट पण खूप वाढलं होतं. पण आता हे औषध घेते मी, ह्याचं नाव सांगा मला. जीवन रक्षा हर्बल टी. जीवन रक्षा हर्बल टी. ओके. हां. जीवन रक्षा हर्बल टी आणि ह्याचं नाव सांगा. नारी ऊर्जा. नारी ऊर्जा. ओके. आणि हे औषध घेतल्यामुळे मला 1 महिन्यामध्येच रिझल्ट आलेला आहे. ओके. त्याच्यामुळे मला खूप आराम वाटतंय. आणखी पण मी 2-3 महिने रिझल्ट घेणारच आहे, औषध घेणार आहे. म्हणजे तुमच्यासारख्या ज्या लेडीज असतात ना त्यांना तुम्ही काय सांगणार की बाबा की हे औषध तुम्ही घ्या, याच्यानं खूप रिझल्ट आहे, तुम्ही एक बार वापरून तर पहा, तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही स्वतःहून. म्हणजे बाहेर तुम्ही किती खर्च केला होता? मला आजपर्यंत माझे 3 ऑपरेशन झालेले तर माझे 10 ते 15 लाख रुपये गेलेले तर, पण एक छोट्याशा किमतीमध्ये मी एकदम चांगली झालेली आहे. आता मला सांगा की काय म्हणते हे घेतल्याच्या तुम्हाला काही साईड इफेक्ट झाला का? नाही, साईड इफेक्ट काही नाही, उलट माझं पचनक्रिया चांगलं झालं, माझं डोकं दुखत नाही, मला गॅसेस होत नाहीत आणि मला पिरियड पण चांगला आहे. खूप छान. युनिकेअरला काय बोलणार तुम्ही? थँक्यू बोलणार का? ओके, चालेल. कोण आलं होतं तुमच्याकडे? तुमच्यासारखेच 2 मुलं आले होते, त्यांनीच आम्हाला हे औषध दिलेलं होतं. विद्यार्थी आला होता.
ठीक आहे. मग कशासाठी घेतलं होतं तुम्ही औषध? कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं माझ्या मिस्टरांचं, त्यासाठी घेतलं होतं. ओके, काकांचं कोलेस्ट्रॉल वाढलं होतं आणि पोटाचा आकार वाढला होता. मग त्यांना काय फायदा पडला? म्हणजे कोलेस्ट्रॉल 1 महिन्यातच रिकवर झालंय. फक्त एका महिन्यामध्ये? हो, 1 महिन्यात आम्ही चेकअपला गेलो डॉक्टर स्पंदन हॉस्पिटलला, तर डॉक्टर म्हणाले 1 महिन्यात तुम्ही कसं काय कव्हर केलं म्हणे. हां हां, छान छान तर छान. पण मग आम्ही काही औषधाचं नाव नव्हतं सांगितलं, पण आम्हाला यांनीच फरक पडलेला होता. ओके, मग किती दिवस घेतलं ते औषध? आम्ही जवळजवळ 6 महिने घेतले. ओके, आता काकांना कोलेस्ट्रॉलचा वगैरे काही त्रास आहे का? नाही, आता बिलकुल नाही. आता काका काही गोळ्या वगैरे खातात का? नाही. म्हणजे सगळ्या गोळ्या काकांच्या बंद बंद झाल्या, आहे. रक्त पातळण्याच्या वगैरे? हो. चालेल. मग मला सांगा, तुम्ही तुमच्यासारखे जे लोक असतात त्यांना बीपी असतो, शुगर असतो, रक्त पातळण्याच्या गोळ्या असतात, मग त्यांना तुम्ही काय सांगाल? हेच सांगाल की हे औषध घ्या तुम्ही. चालेल. मग हे जेव्हा औषध घ्यायचे तेव्हा काकांना काही साईड इफेक्ट झाला का? नाही, बिलकुल जसे की उष्णता वाढली नाही, काहीच औषध किंवा चक्कर आली असं काही झालं का? काहीच नाही. नाही ना? नाही. चालेल, थँक्यू. हे तुम्ही केव्हा घेतलं होतं? 2 महिन्यापूर्वी. कुठून घेतलं होतं? कुणी दिलं होतं? हो, दरवाज्यावरच. एक विद्यार्थी आला होता युनिकेअरचा. बरं, चालेल. कशासाठी घेतलं होतं मग? थायरॉइडसाठी. थायरॉइड होतं तुम्हाला? हो. बरं, मग तुम्हाला काय काय जाणवतं औषध घेतल्याच्या नंतर? थकवा जाणवला नव्हता, वेट लॉस झालं. वेट लॉस झालंय, थकवा म्हणजे आता फ्रेशनेस वाटते, थकवा कमी झाला, हो, हातपाय गुडघे कंबर दुखायचे, बॉडी पेन व्हायचं ते? कमी झालं. हां, अजून एवढं तुम्हाला जाणवतंय? बरं, मला सांगा, औषध घेताना तुम्हाला काही साईड इफेक्ट झाला का? काहीच नाही. काहीच त्रास नाही झाला? फ्रेश. म्हणजे उलटी झाली, मळमळ झाली? काहीच नाही. आखिर फ्रेश वाटलं. अजून फ्रेश वाटला? मग तुम्ही लोकांना काय सांगाल? ह्या सगळ्यांनी. छान फायदा पडतो. हो. चालेल, थँक्यू. चालेल. मग हे जे औषध आहे हे कशासाठी घेतले होते? हे गुडघ्यासाठी घेतले ते. गुडघ्यासाठी घेतले होते? म्हणजे केव्हा घेतले तुम्ही? त्याला झाली 2 महिने झाली. 2 महिने झाले बाबा. हा, अजून ते. ठीक आहे. कोण आलं होतं तुमच्याकडं? ज्या सरांचं नाव नाही लक्षात नाही. विशाल सर? विशाल असंच काहीतरी होतं. विशाल. हां हां, बरोबर बरोबर. हां. मग हे औषधं घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय काय जाणवतंय? जाणवलं मला एकदम फ्रेश वाटलं आणि गुडघे माझे थोडे बरे वाटले. हां, पोट पण व्यवस्थित म्हणजे असं साफ व्हायला लागलं. हा, साफ होऊ लागलं. अजून वजनामध्ये काही फायदा जाणवला का? वजनामध्ये काही वजन तर काही केलंच नव्हतं मला, पण मला जाणवलं होतं थोडं हलका हलका मला वाटायचं. थकवा वगैरे जाणवला का हा, मी? त्याच्यानंतर मी 2 महिने घेतलं, मग ते बंद केलं. का बरं? बंद केलं होतं, मग ते असं दुसरे गोळ्या औषध चालू होते मला. हां 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 हां, चालेल. मग आता कसं वाटतंय सध्या? सध्या आता थोडे गुडघे दुखत आहेत. गुडघे दुखत आहेत? मग आजपासून परत तुम्ही स्टार्ट करताय? उद्यापासून करणार आहे मी. बरं, उद्यापासून सकाळी स्टार्ट सकाळी करा. शुभ दिवस हो. चालेल चालेल, ठीक आहे. उद्यापासून स्टार्ट करा आणि आम्हाला फीडबॅक कळवा. ठीक आहे. ओके, थँक्यू. हे औषध वगैरे तुम्हाला काय नेमकं कसं? तुमचे ते विद्यार्थी आले होते युनिकेअरचे विद्यार्थी आले हां, होते? ते आले होते माझ्याकडे. मग मी त्यांना सांगितलं मला असा असा प्रकारचा म्हणजे त्रास होतो वगैरे. मग माझी नाडी पाहिली त्यांनी. मग नाडी मला सांग- परीक्षण केलं? हां, केलं. मग त्यांनी मला असं सांगितलं. मग ते म्हणे तुम्हाला काय हे होतंय? म्हणजे मला थायरॉइड आहे असं सांगितलं मी त्यांना. तर मग माझं त्यावेळेस थायरॉइड हेच होतं, मध्यमच होतं जरा. पण आता मग नंतर मी आता ते सगळे हे औषध घेतल्याच्या नंतर माझं म्हणजे एकदम नॉर्मलच आलं ते हे. माझं थायरॉइड एकदम नॉर्मल आलं. आता मी तपासून आले तर एकदम त्यांनी सांगितलं तुमचं नॉर्मल आहे, तुम्ही जाऊन म्हणे एकदा त्या डॉक्टरांकडे परत तपासून तुम्हाला बंद करायचं असेल तर करू शकता म्हणे. तुम्हाला झोप वगैरे व्यवस्थित लागते का? आम्ही हे घेत होते तेव्हा मला झोप वगैरे सगळं चांगले व्यवस्थित येत होती. औषध घ्यायचे तेव्हा पोट वगैरे व्यवस्थित साफ होत होतं का? हां, चिडचिड वगैरे कमी झाली का? हा, आता चिडचिड पण आता थोडंसं कधी नाही झोप झाली तर मग चिडचिड होतीच तशी आता थोडीफार. अजून तुम्हाला काय काय फायदा पडला? बरेच माझे म्हणजे असं आळशीपणा हे ते जसं- Weakness, थकवा. सगळं ते जरा बरं झालं माझं त्यांनी. परत ऍसिडिटी जरा बरी झाली. ऍसिडिटी वगैरे पण ठीक झाली? हां, ठीक झाली. तुम्ही लोकांना काय सांगाल? मी सांगाल की बाबा मला ह्या औषधाने फरक पडला, असं असं घ्या तुम्ही. ॲलोवेरा घेतली तर माझ्या केसांना कोणती वगैरे- ॲलोवेरा? ठीक आहे. ॲलोवेरा घेतल्याने काय झालं तुम्हाला? माझ्या केसांना आहे ना जरा थोडा फरक पडला. केस गळणं पूर्णपणे थांबले हा, थोडी पुन्हा ते खूप गळायचे केस माझे. आणि अजून? आज बरे झाले. आणि ह्यानी पण म्हणजे असं मला एकदम माझ्या असं हरबट्टी. हां, कामामध्ये ह्याच्यामध्ये जसं मला आळसपणा येत होता तर जरा चांगला येऊ असं स्फूर्ती वाटली. नसांचा प्रॉब्लेम ठीक झाला समजा. हां. याची बॉटल दिली, ॲलोवेरा दिली त्यांनी, तर तुम्हाला काय फरक वाटला काकू? मला बरं वाटून राहिलं. बरं, म्हणजे असं काय वाटते, फ्रेशनेस वगैरे? मानेचा त्रास, हलकेपणा वाटून राहिला. अच्छा, मानेचा काय त्रास होता तुम्हाला? स्पॉन्डिलोसिस होता. अच्छा, बरं वाटते काकू तुम्हाला आता? अच्छा, तुम्ही दुसऱ्या लोकांना काय सांगाल अजून? दुसऱ्या लोकांनीच तर घ्यायला सांगली मला, दुसऱ्यांना सांगितलं माझ्या बहिणी वगैरेला. अच्छा, चांगलं वाटतं तुम्ही घ्या म्हटलं तर हो म्हणे.
ओके, ठीक आहे काकू. युनिकेअरचे विद्यार्थी आले होते, तर त्यांच्याकडून मी युनिकेअरचे प्रोडक्ट्स घेतले काही 3 महिन्यासाठी घेतले. त्यांनी म्हटलं मला की तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला रिझल्ट मिळाले तर आम्हाला तुम्ही पुढचंही करा. व्हिडिओ बनवून द्या. व्हिडिओ बनवलं त्यासाठी आम्ही मग आज तुमच्याशी बोलण्यासाठी मी आलेले आहे इथं. तर माझ्याकडे युनिकेअरचा आधी विद्यार्थी आलेला, मग आता नागरे सर म्हणून आलेले आहेत. तर त्यांनी हा प्रोडक्टसाठी त्यांनी मला बरंच हे केलं आहे आणि ह्यामुळे मला खूप रिझल्ट मिळालेले आहेत. आणि रिझल्ट मग सगळ्यांनाच मिळावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून सगळ्यांनी हे यूज करावं आणि त्यातनं तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळतील. मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, मला दर महिन्याचे पिरियडचा प्रॉब्लेम होता, ते बऱ्याचपैकी सॉल्व्ह झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांनी अजून काय काय बेनिफिट्स झाले तुम्हाला? माझ्या मिस्टरांना शुगरचा प्रॉब्लेम होता, त्यांचा पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. सेकंड पिरियडचे इश्यू ठीक झाले ठीक झाले. आणि किडनी स्टोन म्हणजे किडनी स्टोनचा पण प्रॉब्लेम माझा बऱ्यापैकी दुखणं जे होतं ते माझं कमी झालेलं आहे आणि मला बराच बेनिफिट मिळालेला आहे. औरंगाबादच्या लोकांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? औरंगाबादकरांनी तर हे नक्कीच वापरून बघा, सगळ्यांनाच याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल आणि कुठल्याही प्रकारचं घातक नाही आहे. चांगले औषध आहेत, वनस्पतीपासून बनवलेले वगैरे औषध आहेत, तर नक्की सगळ्यांनी यूज करा. आणि तुम्ही पुन्हा मागवता? हां, आणि मी परत तिथं आता त्यांना बोलवून स्वतः बोलवलं आहे त्यांना आणि त्यांनी परत मागवते मी त्यांच्याकडून औषध. युनिकेअरला थँक्यू. थँक्यू. आमच्याकडे अंकुश सोनवणे आलते, त्यांनी शिबिराची म्हणजे याची बाकीची माहिती दिली आम्हाला बॉटलविषयी. शिबिराला आले होते का असं विचारायला आला असेल, मग माहिती दिली त्याने. तर आम्ही एक पहिली बॉटल घेतली होती आणि त्याचा आहे ना भरपूर फरक पडला आम्हाला. ठीक आहे. म्हणजे आईच्या तब्येतीमध्ये भरपूर सुधारणा झाल्या. डायवेरा ज्यूस. टाईमवर. बरं काकू, तुम्ही काय सांगशाल, काय काय फायदा पडला? मला सगळाच फायदा पडला, भोपाकलाच फायदा पडला, डोक्याच फायदा पडला, हातापाय आपसू झालेली होती त्याला फरक पडला, जेवणाला फरक पडला, पित्त वगैरे पित्ताला सुद्धा फरक पडला, पोट वगैरे साफ व्हायला लागलं. हो. बरं चालेल. बरं, मग तुम्ही आता हे जर औषध घेतलंय, हं. तुम्ही लोकांना काय सांगणार हो काकू, की बाबा लोकांनी काय करायला पाहिजे? लोकांनी आता काही लोक दवाखान्यामध्ये एवढे पैसे खर्च करतात, हां. त्यासाठी 500 रुपये काही मोठी गोष्ट नाही ना. हो, हो. हा, मग ते सांगा. तर तेच आमचे मामा आलते परवा, त्यांच्याबद्दल बी आम्ही ते म्हणजे माहिती दिली. हा, ते कुलते पिंपळगावचे राजूर रोडचे. बरोबर. म्हणजे असं जे आपले जवळचे नातेवाईक आहे पाहुणे, त्यांना आम्ही 100% मार्गदर्शन करतोय. आणि काही प्रॉब्लेम आला असता मग ते अंकुश सरांचा नंबर आहे, त्यांना कॉल करतोय. चालेल. थँक्यू. कोण आलं होतं तुमच्याकडे? अंकुश सोनवणे. ठीक आहे. मग त्यांनी तुम्हाला कशासाठी औषध दिलं होतं? थायरॉइडसाठी. थायरॉइड. मग तुम्हाला काय काय जाणवत आहे औषध फायदा त्याचा? त्याच्यामध्ये माझ्या याला प्रॉब्लेमला फायदा झाला. प्रॉब्लेम येत नव्हती ती यायला लागली आणि केस गळणे थांबले, जेवण जायला लागलं, झोप शांत यायला लागली. ओके. वजन वगैरे मेंटेन झालं? हां, थोडं झालं. ठीक आहे. बरं काका, तो तुम्हाला पहिल्यांदा भेटला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मी अंकुशच्या बोलण्यावर थोडा इम्प्रेस झालो. त्यांच्या स्वभाव सहसाचं मी समजा डोअर टू दरवाजावर आलेले कोणते असे येतात ना, सेल्समन येतात ना, मी त्यांना निग्लेक्ट करतो. पण अंकुशच्या बोलण्यावरून त्याच्या गावाकडे असल्यामुळं विश्वास बसला. म्हटलं घेऊन बघ औषध. त्यांच्या काही बोलण्यामुळे असं वाटलं की नाही आणि काय काहीतरी फायदा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मग तिने जे ते तिला सांगितलं की असं असं प्रॉब्लेम आहे, असं असं औषध आहे, तर त्यांनी औषध दिलं नारी ऊर्जा. तर ते साधारण 1 महिन्यामध्ये फरक पडला. वजन पण मेंटेन झालं? वजन मेंटेन झालं, केस गळणं होते, केस गळणं थांबलं तिचे. मी तुम्हाला काय पर्सनली जाणवतं काकूंना असा फायदा पडला? वाटते ना, स्किनचा वगैरे? स्किनचाही वाटते की तिची त्वचा जी होती थोडी थोडं वजन पण वाढलं. वजनही वाढलंय आणि त्वचा कशी होती, रफ होती, आता चांगली झाली, मुलायम त्वचा झाली. ठीक आहे. मग तुम्ही आता यांच्यासारखे जे लेडीज आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगशाल? नाही, औषध जरूर घ्यावं. मग चांगलं आहे भाऊ, चांगलं औषध आहे. मग आता तुम्ही काय विश्वास बसला तर आम्ही आज दुसऱ्यांदा घरी बोलून परत मागवलंय. आता जीवनसत्व घेतलंय? हो. आता त्याच्यानंतर आता हे औषध सिरप पण होतं, आता हे जीवनसत्व औषध घेतलंय. आता हे पावडर रूपी स्वरूपात आहे. याच्यानंतर आता हे औषध घ्यायचं सांगितलं, त्या हिशोबाने आता हे औषध घेणार. चालेल. हो. थँक्यू.